तर मी अतिशय आनंदाचा क्षण आमच्या सर्वांकडून मदत करण्याच्या दृष्टीने मी प्रथमतः सत्तामालिकेत साहेबांच्या चरणी नमवून हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं. कारण कोविडच्या नंतर सगळ्याच देशभराच्या मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुल वाहण्यामध्ये बंदी होती. अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समुद्रात फुल वाहण्याची. कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती. न्यायालयाची लढाई, न्यायालयाचं प्रकरण अडकलं. मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती नाही. आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली. शेवटी या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे हे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ठीक आहे न्यायालयात गेले. आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती माननीय उच्च न्यायालयाने मान्य केली. आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो.